हर नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। मा नर्मदा आणि मान संगम, मान नदी ह्याचा दोन्ही नदीचा संगम झाला इथं। संगमवरती आता स्नान झाले, पूजा झाली परत। आणि आता इथून पुढं वरच्या साईडला ऋषिकेश्वर महादेव मंदिर आहे, तिकडे जातोय आपण आता। ही मान नदी आहे, असं इथून इथं ह्या माहितं मा नर्मदेचा संगम झाला आहे। आणि इकडे असं हे श्रीपाद महाराज संगमचं पाणी पित आहेत। आता इथं स्नान झाले आणि सरळ आपल्याला इकडे इथून पुढं जायचं आहे। इथून पुढे गेल्यानंतर पुढच्या साईडनं तिकडं असं थोडं पात्र हे कमी आहे, पाणी कमी आहे, तिथून परत इकडे देऊन परत ह्या इकडे वरती मंदिरवर यायचं आहे। नर्मदे हर हा असा सुंदर संगम मान नदीचा आणि नर्मदा नदीचा। नर्मदा नदी बघा किती विशाल आणि किती शांत वाहते, खूप सुंदर। इकडून आलो आहे आम्ही आता, ह्या साईडून इकडून आलो आहे कडनं। आणि आता भाग्य एवढं आमचं चांगलं आहे की पाणी कमी झालेलं आहे मा नर्मदेच्या पात्रामधलं, त्यामुळं पूर्ण कडनं रस्ता आहे परिक्रमाचा, पूर्ण कडनं। हा एवढा आनंदाने एवढा वेगळा अनुभव आहे, खूप अप्रतिम आनंदाने अनुभव येत आहेत मा नर्मदेची परिक्रमा करत असताना। आणि ही अशी एक परिक्रमा आहे की ह्या परिक्रमेला एकही रुपया लागत नाही आहे। बाकीच्या तीर्थ ठिकाणी कुठेही जावा तुम्ही, तुम्हाला तिथं पैसा लागतो। मा नर्मदेचा आशीर्वाद, शिवशक्ती महादेवांचा आशीर्वाद, दत्त भगवानचा आशीर्वाद की ह्या पवित्र परिक्रमेला एक रुपयाही लागत नाही आहे। जिथं जाईल तिथं तुम्हाला राहायची सोय, आश्रमच आहेत, मंदिर आहेत आणि खूप सुंदर अशी सोय आहे सगळी ठिकाणी। आणि त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकदा श्वासासोबत नाव जोडल्यानंतर काय लागतच नाही आहे। एवढा आनंद आहे की जीवनामध्ये खरं जीवनाचं जे सार्थक आहे ते इथं परिक्रमा करताना कळतं आहे। आणि ते अनुभव येत आहेत आम्हाला आणि ते अनुभव घेत आहे आम्ही। तुम्हीही परिक्रमा करा, जीवनामध्ये एकदा तरी ही मा नर्मदेची परिक्रमा करा, अनुभव घ्या। जगायचं कसं, जीवन काय आहे, ह्या जीवनाचं अर्थ सार्थ हे सगळं हे मा नर्मदेचं परिक्रमा करत असताना आपल्याला कळतं। आपल्याला जगायला किती वस्तू लागतात, किती हे लागतं, हे सगळं आपल्याला मा नर्मदा देते। आणि मा नर्मदा ही अशी आम्हाला हाताला धरून परिक्रमा करून घेते। आपण कोण परिक्रमा करणार आहे, मा नर्मदा आपल्याकडनं परिक्रमा करून घेते। हे नर्मदे मातेनं, या विश्वानं, या करता धरता विश्वाचे शिवजीने, दत्त भगवानने, 33 कोटी देवदेवतांनी हे इथनं एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे, शरीर दिलेलं आहे, हे त्यांच्यासाठीच आहे। भक्ती करा, भाव चांगले ठेवा, कायम चांगले विचार हे करा। जीवनामध्ये कधीच अडचण आणि संकट येणार नाहीत, जीवनामध्ये सर्व संकट आणि दुःख निघून जातात। नर्मदे हर हर हर